सकाळी सकाळी नाश्त्याला इंजेक्शन घेऊन आणि स्वीट कॉर्नर मधल्या गोळ्या घेतल्या. भैया पण आपले व्हिडिओ बघतो, बोलतो समझ में नहीं आता क्या बोलते हो, पर बहुत मजा आता है. इकडं बघता होतं काय, एक म्हशीला टेम्पोत घालवायला अख्खा गाव जमा झालता. कारखान्यात गेलो, सगळी माझ्याकडे बघून हसवती, नक्की झालाय तरी काय. घ्या तुम्ही पण हसा, कमेंट मध्ये दिसला पाहिजे कोण कोण हसलाय. सकाळी घेतलेल्या स्वीट कॉर्नर मधल्या गोळ्या आणि साखरेचा पाक पिल्ला. ताई आणि दादांचं जेवण चालू होतं आणि या दोघांचं 2 तास झालं एकच मूर्ती घेतलेली सजवी. ताईचा होता बर्थडे, सगळा दिवस काम करून थोडासा टाइम करून एकदाचा घेतला केक कापून दुसरा दिवस लागायच्या आधी. दुसरा दिवस लागायला 1च मिनिटं बाकी होता. रोशनचा होता उपवास. भाईने मारला घास आणि मारली कल्टी. मम्मीनी पण मोठा तुकडा कापून घेतला आणि ताईला छोटा तुकडा भरून मोठा तुकडा मीनीच खाल्ला. घरातली मूर्ती आणि घरातलं कलाकार. 4 तास झाले एकच मूर्तीवर काम चालू होतं दोघांचा. दादांचं काम आटपलेलं तर घेतलेला मखारला कलर लावीत. काम करायची आजची शेवटची रात्र होती म्हणून ताई बोलते व्हिडिओ नको करू, कामाला हात लाव. मीनी पण मागं पुढं न बघता हात लावला कामाला. दादा आणि जतीननी घेतलेल्या मूर्त्यांवर चिट्ट्या लावीत. 9 वाजल्यांना 8 9 8 9 चल मग 9 वाजलं चल ना बटकी. गीत पण काम करून दमलेला ना तसाच झोपलेला. सगळं बाप्पा आपल्या आपल्या घरी झाला रेडी आहेत. त्याला भेटूया उद्या. आपला मिनी ब्लॉग आवडला असेल लाईक सबस्क्राईब शेअर करा. बाय बाय.